प्रतिवर्षी येणारी आषाढी अमावस्या अर्थात दिव्यांची अमावस्या. आपल्या संस्कृतीत या दिवशी आपल्या घरातील सर्व प्रकारचे दिवे हे या दिवशी स्वच्छ धुवून पुसून त्याची पाटावर मांडणी करून त्यानंतर ते एकत्रित प्रज्वलित करून त्यांचे पूजन करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. यंदा म्हणजे सन 2026 मध्ये ही दिव्यांची अमावस्या कधी आहे, अमावस्येचा काळ किती आहे, त्याचबरोबर पवित्र असणाऱ्या अशा या दीपपूजनाला गटारी असे संबोधन का बरं मिळाले आहे आणि त्याचबरोबर या दिवशी होणारे सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार आहे का नाही याविषयीची माहिती आपण आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण आषाढी अमावस्या अर्थात दिव्यांच्या अमावस्येची शास्त्रीय माहिती ही जाणून घेणार आहोत. यंदाची दिव्यांची अमावस्या ही दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. संपूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे. बुधवारी होणारी ही अमावस्या 11 तारखेच्या रात्री मध्यरात्री 1:54 म्हणजेच इंग्रजी तारखेनुसार 12 तारखेला रात्री 1:54 सुरू होणार आहे. तर ती दुसऱ्या दिवशी 12 तारखेला बुधवारी रात्री 11:07 असणार आहे. म्हणजे संपूर्ण दिवसभर ही अमावस्या असणार आहे. या दिवशी दीपपूजन करण्याची पवित्र परंपरा आपल्याकडे आहे. हे दीप प्रज्वलन हे आपल्या मनाच्या शुद्धतेसाठी आणि घराच्या सकारात्मक वाटचालीसाठी करायचे असते आणि म्हणूनच हे पूजन अत्यंत महत्त्वाचे असते. या दिवशी केलेले हे दिव्यांचे पूजन आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाते. कारण श्रावण महिन्याला प्रारंभ होत असतो आणि म्हणूनच श्रावण महिन्याची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलन करून करत असतो. श्रावण महिना हा सणावारांचा महिना, त्याचबरोबर शंकराला पवित्र असलेला असा हा महिना आणि म्हणूनच याची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करत असतो. त्यामुळे आपली मनःशांती स्थिर राहते, आपल्या मनाला नवे चैतन्य मिळते आणि म्हणूनच हे दीप प्रज्वलन महत्त्वाचे ठरते. परंतु काही काळापासून या पवित्र अशा सणाला गटारी अमावस्या असे संबोधले जाते, परंतु हे सर्वतः चूक आहे. आपल्या शास्त्रामध्ये कोणत्याही धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा पुस्तकामध्ये याचे गटारी अमावस्या म्हणून संबोधन केलेले नाही. काही जण याचा अपभ्रंश करून गताहारी या शब्दाचा गटारी असा उल्लेख करतात आणि ते संपूर्णतः चूक आहे. काही वेळेला जे मांसाहार करतात ते श्रावण महिन्यापासून मांसाहाराचा त्याग करावा या हेतूने गटारी म्हणजेच गताहारी अमावस्येला मांसाहार ग्रहण करतात आणि त्यानंतर पुढे चातुर्मास किंवा श्रावण मास संपेपर्यंत मांसाहार करत नाही आणि म्हणूनच असे लोक याला गटारी अमावस्या असे संबोधतात. परंतु हे पूर्णतः चूक आहे. याला गताहारी अमावस्या असे म्हटलेले आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये आपण एकंदरीतच आरोग्याचे पालन करण्यासाठी सण आणि उपास तपास हे करत असतो आणि हे उपास आपल्या आरोग्याच्या समृद्धीसाठीच आहे आणि म्हणून याला अशा प्रकारचे संबोधन देणे हे सर्वतः चूक आहे. आता ही अमावस्या कधी आहे हे सुद्धा पाहूया. दिनांक 12 तारखेला म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी ही अमावस्या संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्याचबरोबर या दिवशी सूर्यग्रहण हे सुद्धा असणार आहे. परंतु हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आणि म्हणूनच भारतात राहणाऱ्या लोकांनी याविषयीचे कोणतेही ग्रहणासंबंधीचे नियम हे पाळू नयेत. हे खग्रास सूर्यग्रहण असून हे संपूर्ण युरोपात, आफ्रिका खंडात, वायव्येकडील भागामध्ये, संपूर्ण कॅनडा, अमेरिकेचा उत्तरेकडील काही प्रदेश, प्रशांत अटलांटिक महासागर या ठिकाणी त्याचे दर्शन होणार आहे आणि म्हणूनच भारतामध्ये त्याचे दर्शन होत नसल्याने भारतात राहणाऱ्या लोकांनी याविषयीचे कोणतेही वेधाधिक नियम पाळण्याची ही गरज असणार नाही आणि त्यामुळे सूर्यग्रहणाचे कोणतेही नियम हे आपल्याला पाळायचे नाहीत. ही थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे. आपल्या चॅनलवर नेहमी शास्त्रशुद्ध माहिती ही दिली जाते आणि म्हणूनच अशा शास्त्रशुद्ध माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब हे तुम्ही नक्की करा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.